नमस्कार. रोखोक आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. प्रेक्षको, आरक्षणाचं भूत पुन्हा एकदा बाहेर येते. आरक्षण हा विषयच असा आहे की ज्याचं वर्णन एकाच वाक्यात करता येईल, ते म्हणजे असून अडचण किंवा नसून खोळंबा. आरक्षण हा एक प्रकारचा कम्प्युटर मधला व्हायरस असतो ना, तसा व्हायरस आहे. ते एक राजकीय अस्त्र आहे. ज्याला लाभकारक असतं त्याला ते हवंसं वाटतं आणि ज्याला त्याचा फटका बसतो त्याच्या ते विरोधात असतात. त्यामुळे या विषयावर काही ना एका प्रकरणात असंच एक मतप्रदर्शन केलंय आणि या देशात नव्या वादाला तोंड फुटलं. उच्च शैक्षणिक संस्थांमधील सर्व प्रकारचं आरक्षण रद्द करावं अशी भूमिका सुप्रीम कोर्टानं आता मांडली. याआधी इंदिरा साहनी केसमध्ये देखील तांत्रिक पदांसाठी आरक्षण असता कामा नये अशीच कोर्टाची भूमिका होती. तर दुसरीकडे ओबीसी नेत्यांच्या आणि उच्च पदस्थांच्या मुलांना शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देऊ नये अशी शिफारस राष्ट्रीय ओबीसी आयोगानं केली. कोर्टाची आरक्षण विरोधी भूमिका समाजातल्या वंचित घटकांना रुचणार नाही, हे तर अगदी स्पष्ट आणि उघडच आहे. शिवाय अशी भूमिका घेणं राजकीय दृष्ट्या आज कोणत्याही राजकीय पक्षाला, म्हणजे सत्तेवर असलेल्या आणि सत्तेवर नसलेल्या, परवडणार नाही. त्यामुळे केंद्र सरकार काय तातडीनं पावलं याच्यावर उचलेलं अशातला काही भाग नाहीये. पण केवळ कोर्टाचं मतप्रदर्शन एवढ्या पुरतीच मर्यादित ही बाब आहे का? मेडिकल किंवा सुपर स्पेशालिटी मधल्या कोर्सेसला प्रवेश देताना गुणवत्ता हाच निकष असावा, ही कोर्टाची भूमिका योग्य आहे का? आणि आरक्षण रद्द केल्यानं वैद्यकीय सेवांचा दर्जा खरंच सुधारणार आहे का? ओबीसी नेते आणि उच्च पदस्थांच्या मुलांना आरक्षणाची खरोखरच गरज आहे का? ओबीसी आरक्षणासाठी क्रीमी लेअरची मर्यादा वाढवल्यानंतर ओबीसीतल्या वंचित घटकांना न्याय मिळणार आहे का? मराठा, धनगर किंवा मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याची भूमिका केवळ राजकीय फायद्यासाठी मांडली जाते का? आरक्षण धोरणाचा पुनर्विचार करण्याची आता वेळ 68 वर्षानंतर येऊन ठेपली आहे का? आणि आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याच्या धोरणाची एक प्रकारे ही सुरुवात किंवा नांदी म्हणायची का? आणि त्याहीपेक्षा 68 वर्षानंतर देखील आम्हाला आरक्षण या विषय चर्चेला घेण्याची, आरक्षण ठेवण्याची वारंवार गरज भासते, हे नेमकं कशाचं लक्षण आहे? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊया आजच्या खास रोखोक कार्यक्रमात आरक्षणावर संक्रांत. आरक्षणावर संक्रांत या कार्यक्रमात सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. ओबीसी आरक्षणावरून आता नवा वाद उभा राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण केंद्रीय मंत्री, खासदार, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती तसंच सनदी अधिकाऱ्यांच्या मुलांना मिळणारं आरक्षण रद्द करण्याची शिफारस राष्ट्रीय इतर मागास आयोगानं केंद्र सरकारकडे केली आहे. विधानसभा आमदारांच्या मुलांना मात्र त्यातून वगळण्यात आलंय. शिवाय आरक्षणाचे फायदे मिळवण्यासाठी नॉन क्रीमी लेअरची मर्यादा सध्याच्या 6 लाखांवरून 15 लाखांवर नेण्याची शिफारसही करण्यात आली आहे. या शिफारशींना ओबीसी नेत्यांनी जोरदार विरोध केलाय. अगोदर फक्त जे आहे काही दिवस शिक्षणात आरक्षण नाही, पण नोकरीत आरक्षण दिलं गेलं पाहिजे. कारण अजूनही तुम्ही जर महाराष्ट्र सरकार घ्या ना तर केंद्र सरकार घ्या, इथे ओबीसीच्या जागा ज्या भरलेल्या ज्या आपण किती जर पाहिल्यात तर 1%, 2%, 3% वरच्या सगळ्या जागा ज्या आहेत त्या 2-3 टक्क्यामध्ये भरलेल्या आहेत. ओबीसीचं जे आहे 27% असेल तर 27% कोटा भरा ना तुम्ही अगोदर, आणि मग हा विचार करा की नोकऱ्यांमध्ये आरक्षण थांबवावं की काय. त्यातच सुप्रीम कोर्टाच्या नव्या भूमिकेमुळे वातावरण तापणार आहे. उच्च शैक्षणिक संस्थांमधलं आरक्षण रद्द करण्याबाबत केंद्र आणि राज्य सरकारांनी विचार करावा असं मत सुप्रीम कोर्टानं नोंदवलंय. राष्ट्रहिताच्या दृष्टीनं सुपर स्पेशालिटी कोर्सेसमध्ये प्रवेश देताना गुणवत्ता हाच निकष असावा. विशेषतः वैद्यकीय सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी आरक्षण नसावं असं न्यायमूर्ती दीपक मिश्रा आणि न्यायमूर्ती पी.सी. पंत यांच्या खंडपीठानं म्हटलंय. सुप्रीम कोर्टाच्या या आरक्षण विरोधी भूमिकेवरही नाराजी व्यक्त होतीये. माझा या गोष्टीला विरोध आहे. तिथे सुद्धा आरक्षण पाहिजे, कारण त्या ठिकाणी जाईपर्यंत सुद्धा हे जी ओबीसीची मुलं जी असतात ते हुशार मुलंच जात असतात तिथे. पण त्या लेवलला सुपर स्पेशालिटीच्या लेवलला जी निवड मंडळ असतात किंवा ग्रुप डिस्कशनमध्ये बसलेले जे फॅकल्टीज असतात किंवा इतर जे काही अधिकारी असतात त्याच्यामध्ये बऱ्याच गडबडी असतात. आणि त्याच्यामध्ये बसलेले लोक जे आहेत हे विशिष्ट विचारसरणीनेच काम करत असतात. हा वाद पेटत असतानाच आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकार आता काय भूमिका घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. सागर कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया.
आरक्षणावर संक्रांत या विषयावरचा खास रिपोर्ट आपण पाहिलात आणि त्याची चर्चा करण्याकरता आपण आमंत्रित केलं. आपल्या सोबत आहेत विनायक मेटे, शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे आपल्याबरोबर आहेत. विनायकजी, आपलं या कार्यक्रमात स्वागत. कैलाश कमोद नाशिकहून आहेत. महाराष्ट्र ओबीसी महामंडळाचे माजी अध्यक्ष कैलास कमोद आहेत. डॉक्टर रत्नाकर महाजन, काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर रत्नाकर महाजन. उल्हास बापट, राज्यघटनेचे अभ्यासक डॉक्टर उल्हास बापट आपल्या बरोबर आहेत. विनायक मेटे यांच्या बरोबरच भारतीय जनता पक्षाची बाजू मांडण्याकरता आपण आमंत्रित केलेलं आहे नाना पटोले, भारतीय जनता पक्षाचे खासदार नाना पटोले हे देखील आपल्या बरोबर आहेत. जो पहिला मुद्दा आपण या चर्चेला घेणार आहोत आरक्षणावर संक्रांत या, तो आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता आणि तो आहे उच्च शिक्षण संस्थांमधील आरक्षण रद्द करण्याची वेळ आली आहे का? उच्च शिक्षण संस्थांमधील आरक्षण रद्द करण्याची वेळ आली आहे का? उल्हास बापट, माननीय न्यायालयानं व्यक्त केलेलं मत आपण वाचलं असेल, त्याचा अभ्यास केला असेल. मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की नेमकं हेच टायमिंग आत्ता का? हा प्रश्न अशा करता आहे की आरक्षणावर माननीय सरसंघचालकांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं होतं असं अनेकांनी सांगितलं. मूळ वक्तव्य त्यांचं जे होतं त्याचे अनेक इंटरप्रिटेशन्स पुढे आली, परंतु आत्ता न्यायालयानं त्या विषयावर बोलणं, जेव्हा या विषयावरचा वाद या देशामध्ये उफाळून आलेला आहे, अगदी या देशाच्या पंतप्रधानांना निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात मी जिवंत असे तोवर आरक्षण हलणार नाही अशी भूमिका मांडावी लागली. त्याच वेळेला सुप्रीम कोर्टाने अशा प्रकारचं मत व्यक्त करावं का बरं असेल? आणि आत्ताच्या टायमिंग बद्दल उल्हास बापट. नाही, सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला त्याचा मोहन भागवतांशी काही संबंध असेल असं व्यक्तिगत मला वाटत नाही. सुप्रीम कोर्ट निर्णय देताना कुठला राजकीय पक्ष काय बोलतोय याप्रमाणे निर्णय देत नाही. हा जो आत्ता निर्णय झाला हा रिट पिटिशनवर झाला आहे आणि आधीच्या 2 निर्णयांचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. जो प्रदीप जैन आणि गफूर केसेस आहेत पूर्वीच्या, साधारणतः 27 वर्षापूर्वीच्या केसेस आहेत, त्याचा त्यांनी उल्लेख केला आहे. आता एक गोष्ट फक्त मी क्लिअर करतो, म्हणजे पुढचं जे आपलं संभाषण होणार आहे त्याला उपयोगी पडेल, की आरक्षण 3 प्रकारचं आहे राज्यघटनेखाली. एक जे आहे ते कायदेमंडळातलं आहे, जे 330, 31, 32, 33 कलमांखाली आहे. एक नोकऱ्यातलं आहे जे 16व्या कलमाखाली आहे आणि एक शैक्षणिक क्षेत्रातलं आहे जे 15व्या कलमाखाली आहे. तेव्हा ही 3 वेगळी आरक्षणं आहेत. याची चर्चा घटना समितीमध्ये वेगवेगळ्या वेळी झालेली आहे. आता राज्यघटना हे पॉलिटिकल डॉक्युमेंट आहे, सोशल डॉक्युमेंट आहे, इकॉनॉमिक डॉक्युमेंट आहे. इट इज रिटन इन अ लीगल लँग्वेज. राज्यघटना हा कायदेशीर ग्रंथ नाही आहे, हा पॉलिटिकल ग्रंथ आहे, हे प्रथम लक्षात घ्या. आणि मग राखीव जागा या आवश्यक आहेत, कारण आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी आपल्याला पॉलिटिकल डेमोक्रेसी मिळाली, पण इकॉनॉमिक आणि सोशल डेमोक्रेसी त्यावेळी तयार झाली नव्हती. म्हणून जे देण्यासारखे अधिकार होते ते फंडामेंटल राईट्समध्ये घातले भाग 3 मध्ये, आणि जे सरकारने करायला पाहिजे ते मार्गदर्शक तत्वांमध्ये भाग 4 मध्ये टाकलं. त्याच्यामध्ये एक फक्त कलम वाचून दाखवतो, म्हणजे पुढच्या आपल्या चर्चेच्या दृष्टीने ते उपयोगी पडेल. हे मार्गदर्शक तत्वातलं 46वं कलम 46 मध्ये दिलेलं आहे की प्रमोशन ऑफ एज्युकेशनल अँड इकॉनॉमिक इंटरेस्ट ऑफ शेड्यूल्ड कास्ट, शेड्यूल्ड ट्राईब्स अँड अदर बॅकवर्ड सेक्शन्स. तर यांच्यासाठी सरकारने पॉझिटिव्ह प्रयत्न करायला पाहिजेत असं राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये लिहिलेलं आहे. त्यानुसार ही सगळी दिशा आता आपल्याला मिळेल. राज्यघटना हा कायदेशीर ग्रंथ नाही, तर तो एक पॉलिटिकल म्हणजेच राजकीय स्वरूपाचा ग्रंथ आहे आणि त्याच्यामध्ये सोशिओ इकॉनॉमिक अशा प्रकारच्या गोष्टींचा देखील अंतर्भाव आहे. एक प्रकारे आरक्षण रद्द व्हावं उच्च शिक्षणामधलं असं मत व्यक्त केल्यानंतर, अशा प्रकारचा निवाडा दिल्यानंतर विविध पक्षोपक्षांच्या वेगवेगळ्या भूमिका आल्या. यावर भारतीय जनता पक्षाची नाना पटोले काय भूमिका आहे? आपले पंतप्रधान तर आरक्षण राहावं अशी भूमिका मांडतायत. भारतीय जनता पार्टीने पहिलेच याबद्दलची भूमिका स्पष्ट केलेली आहे की आम्ही आरक्षणाच्या बाजूने आहोत. हा जो माननीय सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आलेला आहे, तेलंगणा आणि आंध्रमध्ये त्या राज्य सरकारांनी स्थानिक आणि त्या राज्याच्याच लोकांना आरक्षण मिळावं उच्च याच्यामध्ये, अशा पद्धतीचं एक व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण झाली होती.
आणि त्याच्या आधारावर हा माननीय सुप्रीम कोर्टाने या ठिकाणी डिसिजन दिलेला आहे. मी या निमित्तानं एक गोष्ट सांगतो की आरक्षणाच्या बाबत संविधान हे याचं बेसिक आहे. आता बापट साहेबांची भूमिका त्यांनी मांडली. खऱ्या अर्थानं 10 वर्षानं याचं आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक याचा सर्वे करून त्या पद्धतीनं त्या व्यवस्थेतली लोक त्यांच्यावरचा आधारित जी काही परिस्थिती असेल त्याच्या आधारावर आरक्षण कमी करा किंवा वाढवा अशा पद्धतीचं संविधानामध्ये बेसिक आहे. पण आपण गेल्या 60 वर्षामध्ये आपण पाहिलं असेल तर 1931 मध्ये जी जनगणना झाली होती जातीनिहाय, त्याच्यानंतर या देशामध्ये जातीनिहाय जनगणना झाली नाही आणि त्याचे परिणाम असे झालेत की हा ओबीसी समाज जो आहे हा ओबीसी समाज हा कुठल्याही याच्यामध्ये त्याच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक विकासाच्या दृष्टिकोनातला सर्वे सरकारकडे आलेलाच नाही आणि त्याच्यामुळे हा समाज रोजच्या रोज आर्थिक आणि सामाजिक आणि शैक्षणिक मागे गेला आणि आज ज्या पद्धतीनं आरक्षण मोडीच निघावं अशा पद्धतीची काही लोक भूमिका मांडत असतील तर ही खऱ्या अर्थानं संविधानाच्या दृष्टिकोनातून निश्चितपणे घातक ठरणार आहे. आणि म्हणून या दृष्टिकोनातली भूमिका माननीय प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की मी जिवंत असतपर्यंत आरक्षण कधीच आम्ही पॉइंट नाना पटोले एक प्रकारे आपल्या सरकारची भूमिका आहे की आरक्षण जाता कामा नये अशा प्रकारची आपली भूमिका आहे. आपण जाऊया काँग्रेसच्या रत्नाकर महाजन यांच्याकडे. रत्नाकर महाजन, मेडिकल किंवा सुपर स्पेशालिटीच्या कोर्सेसला प्रवेश देताना गुणवत्ता हाच निकष असावा अशी भूमिका जी मांडलेली आहे सर्वोच्च न्यायालयानं, म्हणजे याचाच अर्थ दुसऱ्या कुठल्याही प्रकारचा निकष त्या ठिकाणी असू नये, आरक्षण असू नये असं मत व्यक्त केलंय. आपल्या पक्षाची भूमिका अशाकरता अत्यंत महत्वाची आहे, जरी आपण आज सत्तेत नसलात आणि एक लहानसा का होईना विरोधी पक्ष असला तरी देखील आरक्षणाच्या संपूर्ण आरक्षणाचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा काँग्रेसची वेळोवेळी असलेली भूमिका म्हणजे अगदी पार ते गोस्वामी प्रकरणापासून ते आतापर्यंतच्या जरी काळ आपण पाहिला तरी देखील अत्यंत महत्वाची आहे. या बदललेल्या सुप्रीम कोर्टाच्या एक प्रकारच्या दृष्टिकोनाबद्दल, एक प्रकारच्या निवाड्याबद्दल आपल्या पक्षाचं मत. रत्नाकर महाजन. एका रिट पिटिशनच्या सुनावणीच्या दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी हे जे सांगितलंय तो काही त्या न्यायालयाचा निर्णय नाही तर त्यांनी केलेल्या सूचना आणि त्यांनी व्यक्त केलेले अभिप्राय आहेत. त्याला मत सुद्धा म्हणता येणार नाही, कारण सर्वोच्च न्यायालयापुढे सुनावणी चालू असताना न्यायाधीश आपलं मत नाही सांगू शकत. ते निर्णयामध्ये येतं आणि ते मत नसून तो निर्णय असतो. त्यामुळे एकतर हा सुनावणी दरम्यान व्यक्त झालेला अभिप्राय किंवा सूचना किंवा सल्ला आहे हे आधी लक्षात घेतलं पाहिजे. दुसरं असं की यांनी ज्या 2-3 सूचना केलेल्या आहेत किंवा 2-3 अभिप्राय व्यक्त केलेले आहेत त्यावर सुनावणीच्या क्रमामध्ये दोन्ही बाजूंचे आर्ग्युमेंट्स होतील आणि त्यानंतर न्यायालयाचा जो निर्णय येईल त्या निर्णयाला कायद्याचं स्वरूप येईल आणि शेवटी याची संसदेमध्ये चर्चा होईल आणि त्यानुसार संसद जी काही सहमती व्यक्त करेल तो अंतिम निर्णय असेल. ही घटनेनं घालून दिलेली प्रक्रिया आहे. आता उच्च शिक्षणामध्ये आरक्षण असावं का नसावं, आरक्षण आणि दर्जा यांचा नक्की संबंध काय आहे याची चर्चा खरं म्हणजे याआधी खूप वेळेला झालेली आहे. म्हणजे तांत्रिक शिक्षणाच्या मध्ये, वैद्यकीय शिक्षणाच्या मध्ये, इंजिनिअरिंग शिक्षणाच्या मध्ये याची चर्चा खूप वेळा झालेली आहे आणि अजूनही दर्जा आणि आरक्षण यांचा अन्योन्य संबंध अजिबात प्रस्थापित झालेला नाही. उलट म्हणायचं असेल तर आरक्षण नसलेल्या विभागातून शिकलेले सर्वच लोक हे उच्च दर्जा प्राप्त किंवा उच्च कौशल्य प्राप्त आहेत हा सिद्धांत अजून सिद्ध झालेला नाही. आपल्या पक्षाची भूमिका काय आहे रत्नाकर महाजन? दर्जा राखण्यासाठी आरक्षण नसावं. आपल्या पक्षाची भूमिका काय आहे सांगतो ना, तिथे येतोय मी. त्यामुळं अशा प्रकारच्या शैक्षणिक संस्थांमध्ये दर्जा राखण्यासाठी आरक्षण नसावं हे म्हणणं अजिबात न्यायसंगत नाही, वस्तुस्थितीला धरून नाही आणि सामाजिक न्यायाच्या दृष्टीनेही ते उचित नाही.
अगदी बरोबर. तुम्ही दोन मुद्दे मांडले आहेत. सूचना सल्ला याविषयी आपण बोललात आणि दर्जा राखण्याकरता आरक्षण योग्य नाही अशी काँग्रेसच्या आतापर्यंतच्या भूमिकेशी सुसंगत असली भूमिका मांडली. या सगळ्यावर कैलाश कमोद आणि विनायक मेटे यांच्याकडे आपण जाणार आहोत. पण एक छोटासा प्रश्न उल्हास बापट, आपल्याला कोर्टाची ही जी मतं, सूचना, सल्ले, कोर्टाला काही अशी चौकट नसते का की कुठल्या विषयावर भाष्य करावं किंवा कुठल्या विषयावर भाष्य करू नये? कोर्ट एक प्रकारे या कायद्याच्या चौकटी आता विस्तारत जात आहे. सर्व न्यायालयांवर बंधनकारक असतं, परंतु जाता जाता जे ते बोलतात त्याला ओबिटर डिक्टा म्हणतात. Correct. ते बंधनकारक नसतं. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी काय विधानं करावीत याबद्दल राज्यघटनेत काही लिहिलेलं नाहीये. आता जाता जाता ही करायची विधानं, हा अभिप्राय, हा सल्ला अनाहूतपणे एक आपण फार तर त्याला उपसंपादकाच्या डुलक्या असं म्हणू, पूर्वीच्या काळी म्हटलं जायचं. आपण त्याच्या पलीकडे जाऊन प्रश्न असा निर्माण होतो की मग इंदिरा साहनी केसमध्ये जे काही व्यक्त केलं गेलं होतं सुप्रीम कोर्टामध्ये, त्याच्याशी हे विरोधाभासी किंवा कॉन्ट्रडिक्टरी असं नाही वाटत? उल्हास बापट. नाही, मला आपला प्रश्न नीट कळला नाही. जाता जाता म्हणून व्यक्त केलेलं हे मत, जरी आपण अगदी कोर्टाचा निवाडा किंवा कोर्टाचा निकाल असं नाही जरी म्हटलं तरी देखील इंदिरा साहनी केसमध्ये सुप्रीम कोर्टानं दिलेला जो निकाल होता त्याच्याशी हे सुसंगत वाटतंय की विसंगत वाटतंय? नाही, या दोन निर्णय हे वेगळे आहेत. यांचा आपण संबंध जोडायलाच नकोत. आणि कुठल्याही रीतीने ते कॉन्ट्राडिक्टरी तर निश्चितच नाही आहेत. कैलाश कमोद, ओबीसींवर या सगळ्या गोष्टींचा नेमका काय परिणाम होतोय असं आपल्याला वाटतं? सुप्रीम कोर्टाच्या या मतानुसार, सल्ल्यानुसार जर या सरकारनं वागायचं ठरवलं, ज्याची शक्यता शून्य दिसते आता, क्षणभर असं धरून चाला, तर त्याला आपल्या संघटनेचं नेमकं भूमिका काय असेल? आपण त्याला काय प्रकारचा विरोध कराल का समर्थन कराल? उदयजी, असं आहे की आपण सुरुवातीला जे काही आधी निवेदन केलं त्यालाच मी ऑब्जेक्शन घेतो की 68 वर्षानंतर पुन्हा एकदा आरक्षणाचा विचार करावा लागतो असं आपण बोललात. अहो, ओबीसींचं आरक्षण 94 साली मंडल आयोगाची शिफारस शरद पवार साहेबांनी जेव्हा लागू केली, त्याची अंमलबजावणी केली, तेव्हा लागलं. म्हणजे जेमतेम 20 वर्ष सुद्धा झालेली नाहीत. त्याच्या आत तुम्ही आमचं आरक्षण काढून घ्या. सगळे टपून बसलेले आहेत. कोणी कोर्टात जातं, कोणी आणखीन काय करतं. आम्ही तिथवर पोहोचलेलो सुद्धा नाही अजून. त्याच्या आत काय उच्च शिक्षण संस्थांमधून काढा, इकडून काढा, हे सगळं चूक आहे. जी मर्यादा 15 लाखाची केली गेली तिचं मी अभिनंदन करतो, त्याचं स्वागत करतो. त्यानंतर ज्या सनदी अधिकाऱ्यांना, मंत्र्यांना आणि खासदारांच्या मुलांना मिळू नये आरक्षणाचा लाभ, हे शिक्षणामध्ये योग्य आहे, पण नोकरीमध्ये ते योग्य नाही. कारण अजून तिथवर कोणी पोहोचलंच नाही ना. IAS अधिकारी भारत देशामध्ये आहेत 4657 आणि आता फक्त 650 IAS अधिकारी याच्यामध्ये आहेत ओबीसीचे. तीच गोष्ट हायकोर्टाचे जज 18 राज्यामध्ये आहेत, एकूण 481 आणि फक्त 36 जज ओबीसीचे आहेत. अरे तिथवर अजून पोहोचलोच नाही संख्येच्या तुलनेमध्ये. 27% जे म्हणता अजून 27 काय, अजून 5% कैलाश कमोद, डॉक्टर कैलाश कमोद, काय काढून घ्यायचं याच्याच मागे सगळे कैलाश कमोद, डॉक्टर कैलाश कमोद, 68 वर्षांनी आरक्षण हा ओबीसीच्या आरक्षणाविषयी मत केलेलं व्यक्त नव्हतं, तर एकूणच आरक्षणाच्या गरजेविषयी, आरक्षणाच्या आवश्यकतेविषयी सुरुवातीच्या निवेदनात केलेलं मत व्यक्त होतं. आमचं ओबीसीच्या आरक्षणाला फक्त 20 वर्ष झाली आहे. त्याच्या आत अजून एक पिढी सुद्धा संकुचित आणि एकाच बाबींसाठी केलेलं मत व्यक्त नव्हतं. या देशामध्ये अनेक वर्ष आहे, ते 94च्या आधी पण होतं. त्याचा इतिहास, ज्याचा मगाशी मी गोस्वामीचा उल्लेख केला, रत्नाकर महाजन यांना हा सगळा इतिहास माहिती आहे, कदाचित आपल्यालाही तो माहिती असेल, परंतु आपण फक्त 94 साल हेच एक आधारभूत धरून बसताय. जरूर त्याच्याविषयी मी काय आता कॉमेंट करत नाही. प्रश्न नाही. आपण ओबीसीच्या पार्श्वभूमीवर मला बोलवलेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो, आपण मला ओबीसीच्या पार्श्वभूमीवर इथं बोलवलंय, तर मी फक्त माझं विधान ओबीसीच्या पार्श्वभूमीवर नव्हतं. आम्ही ओबीसीचं आरक्षण 68 वर्ष आहे असं म्हटलेलं नाहीये. कमोद, लक्षात ठेवा, चुकीची वाक्य तोंडात घालू नका.
विनायक मेटे, नाही, सगळे आरक्षण आणि दर्जा या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्याचा कुठेही संबंध जोडला जाऊ नये असं विधान आता आपल्याकडे रत्नाकर महाजन यांनी केलंय. एक प्रकारे अशा प्रकारे सुप्रीम कोर्टाने जाता जाता व्यक्त केलेल्या मतामध्ये कुठेतरी आरक्षण आणि दर्जा यांचा संबंध जोडला होता असं वाटतं आपल्याला? नाही, निश्चितपणानं एक आहे की आरक्षण आणि दर्जा याचा सुप्रीम कोर्टाने संबंध जोडलेला निश्चितपणे आहे. पण मी आपल्याला एक या ठिकाणी स्पष्टपणे सांगू इच्छितो की माझं मत आहे की आरक्षण असावं का तर असावं, याच्यामध्ये दुमत असायचं काही कारण नाही. आता हे आरक्षण जसं बापट साहेब म्हणले तर तीन गोष्टीवर आहे. एक पॉलिटिकल आरक्षण आहे, दुसरं शैक्षणिक आहे आणि नोकऱ्यामध्ये. ह्या तीन मधल्या पॉलिटिकल राजकीय आरक्षणाच्या बद्दल फारसं वाद होताना दिसत नाहीत आपल्याला कुठेही पहा. मग आरक्षणाचे वाद कुठे आहेत? फक्त शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये. आता ह्या शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये हे सुप्रीम कोर्टाने जाता जाता त्यांचं काय जे मत आतापर्यंत त्यांच्या अनुभवावर किंवा समोर आलेल्या केसेसवरून व्यक्त केलं, त्याला सुद्धा मी पूर्ण सहमत नाहीये. त्याचं कारण असं, मी उदाहरणासह देतो आपल्याला. जेव्हा MPSCची किंवा अन्य जेव्हा स्पर्धा परीक्षा होतात किंवा निकाल लागतात आपल्याला नोकरी, तेव्हा जे आज महाराष्ट्रापुरतं मी आपल्याला बोलतो, 52% रिझर्वेशन असताना महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये 50% सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन घालून दिली. तो सुद्धा काही ही नाहीये, कायदा नाही, पण गाईडलाईन आहे. तर त्या गाईडलाईनच्या पुढे जवळपास रिझर्वेशन मधली मुलं किंवा मुली हे 70% स्थान मिळवलेले आपल्याला दिसतात. ते रिझर्वेशनमुळे का पुढचे 20%, 18% नाही, तर ते त्यांच्या गुणवत्तेमुळं, त्यांच्या परिश्रमामुळं, मेहनतीमुळं ते आले. म्हणजे याचा अर्थ त्या OBC असेल किंवा अन्य जे रिझर्वेशनचा वर्ग आहे त्यांच्यामध्ये गुणवत्ता आणि शैक्षणिक पात्रता किंवा जी पात्रता आवश्यक आहे ती निश्चितपणानं आहे. आता ही वस्तुस्थिती आहे. आता राहिला प्रश्न एकूण आरक्षणाच्या बद्दलचा विचाराचा. त्याच्यामध्ये 100% फेर विचार करण्याची जरूर आहे. जेव्हा घटनातज्ञांनी ही आरक्षणाची 10 वर्षात त्याचा फेर विचार व्हायला पाहिजे असं मत व्यक्त केलं. ही जेव्हा मी एक थोडक्यात आपल्याला सांगतो की ही जेव्हा घटना लिहिली किंवा राज्यघटनेमध्ये हा विषय आला आरक्षण ठेवायचा, त्यावेळेची परिस्थिती, त्यावेळेचे वातावरण आणि त्यावेळेची आवश्यकता ही वेगळी होती, आताची वेगळी आहे. मग या वेगळ्या आरक्षणाच्या अनुषंगानंच काल परवाच जेव्हा आपल्याला सगळ्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा जी न्यूज प्रसारित झाली की राष्ट्रीय OBC आयोगाने, त्या OBC आयोग आहे, दुसरा कोणताही आयोग नाही, त्यांनी काय शिफारस केली, ती ही शिफारस आहे, काही निर्णय नाही, केंद्राने स्वीकारायचं की नाही हा नंतरचा. त्यांनी काय शिफारस केली आहे? 2 गोष्टी केल्यात. एक, जे मंत्री आहेत मी तुम्हाला थांबवतो अशा करता की पुढच्या भागामध्ये ब्रेक नंतर आपण पूर्ण वेळ त्याच्यावरच चर्चा करणार आहोत. नाना पटोले यांना याविषयी भाष्य करायचं होतं. नाना पटोले, दर 10 वर्षांनी याचा पुनर्विचार करावा या पद्धतीचं संविधानामध्ये बेसिक आहे. पण ज्यावेळेस 10 वर्षांनी जेव्हा आपला आर्थिक, सोशल आणि शैक्षणिक जो सर्वे केला जातो त्याच्यामध्ये ही जी मागास जाती आहेत ह्या संपूर्णच्या संपूर्ण पुन्हा मागासलेल्या असतात आणि मग या सगळ्या व्यवस्थेवर चर्चा होण्याची गरज आहे. आज आपण एक बघा की शिक्षणाच्या प्रणालीला, शिक्षण हे मोफत होतं पण आज शिक्षणाचं व्यापारीकरण झालं. आज ज्याच्याजवळ पैसा नाही, या मागास जातीजवळ पैसा नाही आणि पैसा नसेल तर त्याची पोरं चांगल्या दर्जाच्या शाळेमध्ये शिकणार नाही आणि त्या स्पर्धेमध्ये ही पोरं कशी टिकणार, या गोष्टीवरही चर्चा उदयजी यावर होण्याची गरज आहे. आणि मगच खऱ्या अर्थानं आरक्षणाच्या बद्दलचा आपण याच्यामध्ये शेवटच्या थोडासा वेगळा परंतु याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा. ब्रेकवर जाण्यापूर्वी बापट साहेब आपल्यासाठी 2-3 छोटेसे प्रश्न आहेत. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की सुप्रीम कोर्ट जाता जाता म्हणून जे अभिप्राय व्यक्त करतंय, मत व्यक्त करतंय, सल्ले देतंय, ते मेडिकल आणि सुपर स्पेशालिटी अशा प्रकारच्या एज्युकेशन बद्दल का देत आहे? इतर गोष्टींबद्दल सुप्रीम कोर्ट का बरं बोलत नसावं असं वाटतंय आपल्याला? नाही, अनेक ठिकाणी सुप्रीम कोर्ट असं सांगतं. आता सुप्रीम कोर्टाने अनेकदा सांगितलंय की युनिफॉर्म सिव्हिल कोड करा, समान नागरी कायदा करा. तो कुठल्या राजकीय पक्षाने केला? काँग्रेसने केला नाही, भाजपने केला नाही, त्यांच्याकडे त्याचा मसुदा पण तयार नाहीये. बोलताना बोलतात की आम्ही समान नागरी कायदा करणार आहोत, प्रत्यक्षात करत नाहीत. आता सुप्रीम कोर्टाने अशा असंख्य याच्यावर ओबिटर डिक्टा म्हटलेला आहे, या एका याच्यावरच म्हटलं असं नाही. 2 गोष्टी मी क्लिअर करू इच्छितो. इथे काहीतरी गैरसमज लोकांचा झालेला दिसतो. एक म्हणजे दर 10 वर्षांनी पुनर्विचार व्हावा रिझर्वेशनचा, हे फक्त
कायदेमंडळातली जी जागा आहे त्याच्यासाठी, कायदेमंडळातलं जे आरक्षण आहे त्याच्यासाठी आहे. नोकरी किंवा शिक्षणातल्या याला हा कायदा लागू नाही. आणि त्यामुळे दर 10 वर्षांनी घटना दुरुस्ती करून आपल्याला संसद आणि विधानसभा याच्यातल्या जागा पुन्हा वाढवाव्या लागतात. आता ती आत्ता करून 2020 पर्यंत आता ते नेलेलं आहे. तेव्हा 10 वर्षांनी पुनर्विचार व्हावा असं आंबेडकर कुठेही घटना समितीमध्ये म्हटलेलं नाहीये नोकरी किंवा शिक्षणाच्या बाबतीत. हा एक भाग झाला. आणि दुसरा प्रश्न काय होता तुमचा? दुसरा एक प्रश्न मी तुम्हाला असा विचारतोय की जाता जाता माननीय सर्वोच्च न्यायालय अशी अनेक मतं, शेरेबाजी, अभिप्राय व्यक्त करत आहे. मग सरकारी संस्थांमध्ये, सरकारी शिक्षण संस्थांमध्ये, उच्च अशा शिक्षण संस्थांमध्ये जो सरकारचा हस्तक्षेप अलीकडे आम्हाला वाढताना दिसतो, त्याविषयी कधी सर्वोच्च न्यायालय बोलताना दिसतंय का? टू बी डायरेक्ट HRD मिनिस्ट्रीच्या धरसोड वृत्तीबद्दल कधी माननीय उच्च न्यायालय बोलताना दिसतंय का आम्हाला? नाही, तसा जर का खटला सर्वोच्च न्यायालयाच्या समोर आला तर सर्वोच्च न्यायालय बोलतं. सर्वोच्च न्यायालय वर्तमानपत्र वाचून बोलत नाही. त्यामुळे त्यांच्या समोर खटला आला तर सर्वोच्च न्यायालय बोलेल, नाही तर ते बोलणार नाही. आणि दुसरी गोष्ट, दर्जा आणि मागासपणा याचा संबंध काही आहे का असं एक विधान चाललं होतं. त्याचे क्लिअर करतो की 335 कलमाखाली राज्यघटनेच्या असं स्वच्छ शब्दात लिहिलेलं आहे की प्रशासनातील कार्यक्षमता राखण्यासाठी आरक्षण हे सुसंगत असायला पाहिजे. तो कुठेही घसरणार असेल तर आरक्षण करता येणार नाही. तेव्हा आरक्षण आणि कार्यक्षमता याच्यात संबंध राज्यघटनेने गृहीत धरलेला आहे. म्हणजे याचा अर्थ बापट साहेब, आता जे जाता जाता मत व्यक्त केले, अभिप्राय व्यक्त केलाय, तो आपण उच्च शिक्षणाच्या घसरत्या दर्जाबद्दल म्हणायचा का आरक्षणाबद्दल माननीय सर्वोच्च न्यायालय बोलतोय असं घ्यायचं? नाही, आत्ताचा तो फक्त शिक्षण त्या केस पुरतच ते बोललेले आहेत. ते बाकी कशाबद्दल बोललेले नाहीयेत. आणि मागे 27 वर्षापूर्वी अशा 2 केसेस झाल्या होत्या, त्याच्यात सुप्रीम कोर्टाने हेच म्हटलं होतं, त्याच्याशी आम्ही सहमत आहोत असं आत्ताच्या खटल्यात म्हटलेलं आहे. पॉइंट वेळ टेकन. वेळ झालाय का ब्रेकची? ब्रेक नंतर ही चर्चा अशी चालू राहील. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय आरक्षणावर संक्रांत. आरक्षणावर संक्रांत या विषयावर आपण चर्चा करतोय. आपल्यासोबत कैलाश कमोद, रत्नाकर महाजन, उल्हास बापट, विनायक मेटे आणि नाना पटोले आपल्या बरोबर आहेत. दुसऱ्या भागात जो मुद्दा आपण चर्चेला घेतोय तो आपल्या पडद्यावर आपण पाहू शकतो. आणि तो मुद्दा आहे ओबीसी नेते आणि उच्चपदस्थांच्या मुलांना आरक्षणाची गरज आहे का? ओबीसी नेते आणि उच्चपदस्थ व्यक्तींच्या मुलांना आरक्षणाची गरज आहे का? विनायक मेटे, अशा या कॅटेगरीत एक सूचना करण्यात आलेली आहे राष्ट्रीय ओबीसी आयोगानं की ओबीसी नेते आणि उच्चपदस्थ व्यक्तींच्या मुलांना सरकारी नोकऱ्यांमध्ये आणि शिक्षणातले आरक्षणाचे फायदे देऊ नयेत. त्यांच्या मुलांना खरंच आरक्षणाची गरज आहे? नाही, मी मगाशी आपल्याला जे सांगत होतो त्या विषयाला सुरुवात करत असताना सांगितलं की आरक्षणाची आता एकूणच आरक्षणाच्या पुनर्विचाराची गरज आहे. म्हणजे आरक्षण थांबवायचं आहे का? नाही. तर जे आरक्षण मिळतं आहे त्या आरक्षणातल्या काही सदन मंडळींच्या मुलांना हे आरक्षण आवश्यक आहे का? तर अजिबात नाही. माझं स्पष्टपणे मत आहे. म्हणून राष्ट्रीय ओबीसी आयोगानं जे काल परवा जे मत व्यक्त केलं, जे शिफारस केलेली आहे शासनाकडं, त्याच्यात 2 महत्त्वाच्या शिफारसी आहेत. एक, केंद्रीय मंत्री असतील किंवा राज्यातले मंत्री असतील, खासदार असतील किंवा उच्चपदस्थ अधिकारी IAS IPS किंवा तत्सम अधिकारी असतील किंवा न्यायमूर्ती यांच्या मुलामुलींना आवश्यक आरक्षण आहे का? तर माझं मत आहे स्पष्टपणे त्यांना अजिबात आरक्षण असता कामा नये. उलट माझं मत आहे त्याच्यामध्ये आमदार का सोडले, आमदारांना सुद्धा त्याच्यामध्ये घ्यायला पाहिजे होतं. आणि दुसरं एकच मिनिट, त्याच्याबरोबर 15 लाख रुपयाची क्रिमी लेअरची मर्यादा वाढवली. 15 लाख रुपये म्हणजे ₹1.25 लाख महिना. ₹1.25 कमवणारा मनुष्य हा गरीब असू शकत नाही. आपण कमोद यांचं मत, डॉक्टर कमोद यांचं मत घेऊया या दोन्ही गोष्टींवर, कारण याचा संबंध थेटपणे ओबीसीच्या आरक्षणाशी आहे. कैलाश कमोद, काय सांगाल क्रीमी लेअरच्या 15 लाखाच्या तरतुदीबद्दल आणि त्यापेक्षा सुद्धा आमदारांच्या मुलांना यातून वगळण्याबद्दल? कैलाश कमोद. एक, आरक्षणाची गरज या नेते, मोठे मंत्री, खासदार किंवा सनदी अधिकारी यांच्या मुलांना शिक्षणामध्ये नाही
ते हुशार असतात ते तिथवर जातात, पण नोकरीमध्ये याची गरज आहे. जसं मी मगाशी म्हणालो की अद्याप तिथपर्यंत पोहोचलेलेच नाही उच्च पदस्थापर्यंत कोणी, त्यामुळे तिथली गरज अद्याप संपलेली नाही, तर नोकरीमध्ये त्याची गरज आहे. दुसरी गोष्ट, क्रीमी लेअरची जी मर्यादा वाढवली गेली तिचं आम्ही स्वागत करतो. या क्रीमी लेअरच्या मर्यादा वाढवल्याचं त्याचं कारण आरक्षण हे सामाजिक उत्थान गेली कित्येक हजार वर्ष जे जे काय समाज असतील जे असे वंचित होते त्यांना मिळालेलं साधन आहे. ते काही आर्थिक गरिबी हटवचं धोरण नाही. आरक्षण म्हणजे एखादा माणूस आज गरीब आहे तो उद्या श्रीमंत 1 वर्षासाठी होऊ शकतो आणि परत गरीब होऊ शकतो, मग त्याचं आरक्षण काढून घेणार, तर हे चुकीचं आहे. हे जे 15 लाखाची मर्यादा आहे ही आवश्यकच होती, गरजेची होती आणि ती देण्याची जी शिफारस करण्यात आलेली आहे आयोगाकडून तिचं आम्ही स्वागत करतो. आता मला तुम्ही सांगा, या 15 लाखाची मर्यादा केल्यानंतर नॉन क्रीमी लेअरची मर्यादा इतकी वाढवल्यानंतर ओबीसी मधल्या, आणि ओबीसी मधल्या जेव्हा मी म्हणतो तेव्हा माझ्या डोळ्यासमोर फक्त वंजारी किंवा माळी नाहीये, तर त्याच्याही पेक्षा सुद्धा जवळपास 300-350 आपल्याकडे जाती, पोट जाती त्याच्यामध्ये येतात. त्या उपेक्षितांना, वंचितांना, शोषितांना या 15 लाखाचा काय फायदा होणार? नाही, ओबीसी म्हटलं की त्यात सगळं आला. तो कोण आहे त्याचं काही महत्व नाहीये. तो ओबीसी म्हटला एकदा तुम्ही, तो धोबी असेल, तो सुतार असेल, नाहीतर आणखीन चिखलकर असेल, तो ओबीसी आहे. त्याला ते मिळालं पाहिजे. ते त्याच्या सामाजिक याच्यावर दर्जावर आहे ते. त्यामुळे मिळालं पाहिजे. काही मत व्यक्त करायचं, गुन्हेगार नाहीयेत त्यांना पण मिळालं पाहिजे. विनायक मेटे. डॉक्टर कमोदजी, आपल्याला सगळं माहिती आहे की अनेक छोटे असे घटक आहेत, जवळपास 450 ओबीसी समाज आहेत. यात 450 ओबीसी समाजातल्या मुलावर हा अन्याय होणार आहे. त्या मुलं आणखीन पुढे आलेच नाहीत, शिकले नाही तर ते नोकरीच कुठून करणार आहेत? आणि राज्य आयोग अहो असं नाहीये. तुम्ही फक्त फायद्याची म्हणजे राष्ट्रीय ओबीसी आयोगानं एक शिफारस केली त्याला विरोध करताय, दुसरी मात्र स्वीकारताय. असं डबल कसं बोलता येईल? म्हणून तुमच्या काही लोकांना डोळ्यावर असं नाही, एक शिफारस केली नाही, बरोबर नाही. खालच्या लोकांना तुम्ही मला बोलू द्या, नाही तर तुम्ही बोला. कमोदजी त्याला बोलू द्या. विनायक मेटे त्यानंतर विनायक मेटे. असं आहे की आपण जो 450 समाज या ओबीसी याच्यामध्ये कॅटेगरीमध्ये येतोय. आता ह्याच्यामध्ये जे ओबीसी मध्ये जास्तीत जास्त संख्या कोणाची आहे, ते 5-6 लोकां समाजाची जास्तीत जास्त संख्या. जो सुतार आहे, लोहार आहे, गोसावी आहे, असे एकदम छोटे छोटे आहेत, कैकाडी आहेत, अशा अनेक. त्यांची मुलंच अजून शिकायला तयार नाही आहेत. त्यांची मुलं शिकावेत, मोठी व्हावेत, डॉक्टर व्हावेत, इंजिनियर व्हावेत किंवा अन्य उच्च पदास व्हावेत, याच्यासाठी ओबीसीचे नेते म्हणून घेणारे काय प्रयत्न केलेले तुम्हाला दिसत आहेत का? तर अजिबात नाही. म्हणून ही जी मोठी, एकच मिनिट, ही मोठी, हा 15 लाखाची मर्यादा घेणारी जी लोक आहेत, ही मोठी लोक, त्यांनी जागा जेवढ्या घेतील तेवढी ह्या खालच्या लोकांची जागा जातील ना. म्हणून माझं म्हणणं आहे की ओबीसीचं आरक्षण राहिलं पाहिजे, पण ते खालच्या लोकांना मिळालं पाहिजे, गरीबाला मिळालं पाहिजे. कमोद, इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन तुम्हाला मान्य नाहीये का? त्याच्यामध्ये सुद्धा 15 लाख मिळवणारे लोक असतात. अहो कुठे नाहीत ना कमोदजी. आपण जाऊया नाना पटोले यांच्याकडे. नाना पटोले, जातीच्या सामाजिक दर्जाचा मुद्दा आहे. बरोबर आहे नाना पटोले. हा गरिबी हटवचा मुद्दा नाहीये. आम्ही तो वेगळाच मुद्दा आहे, त्याच्यावर मी बोलत नाही. नाना पटोले मला बापट साहेबांनी मगाशी 335चा उल्लेख केला. मला बापट साहेबांनाच प्रश्न विचारायचा आहे की 340, 341 आणि 342 आपण थोडं संविधानातल्या त्याच्याबद्दलचं सांगितलं ना, मग याचा सगळा खुलासा होईल. तुम्ही आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक विकासाकडे ज्या ओबीसी असेल की शेड्यूल कास्ट असेल की आदिवासी असेल, आणि महाराष्ट्रामध्ये तर अजून वेगळं चित्र आहे. ज्या क्रिमिलेअरचा उल्लेख आपण या ठिकाणी करताय, आज आपल्याला 6 लाखाची मर्यादा वाढवल्यानंतरही महाराष्ट्रामध्ये गेल्या 4.5 लाख रुपयाचीच मर्यादा आहे. आणि आज 2 एकराचा शेतकरी असेल त्याच्याही पोराला क्रिमिलेअरमध्ये तो बसत नाही. अशी परिस्थिती आता ज्या लोकांची पोटं भरलेली आहे ते लोक अशा चर्चा करतील. जे कुमुदजी म्हणतात ते बरोबर आहे की ओबीसी असो, शेड्यूल कास्ट असो, शेड्यूल ट्राईब असो,
या सगळ्यांच्या हालती खराब आहेत आणि महाराष्ट्रात तर अजून जास्त खराब आहेत. आपण उल्हास बापट आणि यांचं मत म्हणून घेऊया. या चर्चेला आपण आपण उल्हास बापट यांचं मत घेऊया ना याच्यावर. द्या बापटांचं घ्या. हा द्या ना. नाही, यांनी बाकीची जी कलमं सांगितली आता 339, 340, 41 हे वेगवेगळे आयोग नेमायची कलमं आहेत. मी 335 कलमाचं जे सांगितलं ते एवढंच सांगितलं की एफिशियन्सी ऑफ द गव्हर्नमेंट शुड नॉट सफर बिकॉज ऑफ द रिझर्वेशन. आणि हे राज्यघटनेत दिलंय ते मी लिहिलंय. मला कुठल्याही राजकीय वादात जायचं नाहीये. तुम्ही 335 कलम काढा राज्यघटनेतलं आणि ते वाचा. राजकीय वाद तुमच्या कुठे आहे? लक्षात येईल की नाही. घटनेमध्ये तसं लिहिलेलं मी वाचलं ना, वाचलं मी. एफिशियन्सी शुड नॉट सफर. अगदी बरोबर आहे. ते एक थोडी चर्चा आपण पुढे नेऊया. डॉक्टर कमत, मला तुम्ही सांगा, क्रीमी लेअरची नॉन क्रीमी लेअरची वार्षिक मर्यादा वाढवण्यात 22 वर्षामध्ये नॉन क्रीमी लेअरची मर्यादा 1 लाखावरनं आपण 6 लाखावर नेली तरी देखील ओबीसींना पुरेसा न्याय मिळत नाही अशी परिस्थिती का बरं निर्माण झाली? अहो, अजून पण तरी दिले नाही ना त्या महाराष्ट्रात. जागा भरल्या जात नाहीत. 27% आरक्षण आहे. हे 27% पैकी 5-6% तरी अजून वरच्या लेवलवरचं भरलं जातंय का याचा कोणी विचार करतं का? 20 वर्षामध्ये अजून ओबीसी तिथवर पोहोचलेलाच नाहीये. अरे खाली नाही क्रीमी भरलं. लेअर सुद्धा जरा वेळ संबंध येत नाही त्याचा. तो तिथवर जातच नाही. जो 6 लाखापर्यंत होता किंवा त्याच्या आत होता तो सुद्धा तिथवर जात नाहीये. 15 लाखावाला कुठून जाईल? अजूनही त्याला गरज आहे या आरक्षणाची. रत्नाकर महाजन, 27% जागा जो आहेत त्याच्या परंतु त्या भरल्याच जात नाही. त्याच्यावर जो काय आपलं काय ऑब्झर्वेशन आहे? नाही, असं आहे की आपण राज्यघटनेचं स्पिरिट जर बघितलं तर त्याच्यामध्ये सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले असा उल्लेख आहे. घटना समितीत यावेळेला जेव्हा चर्चा झाली त्यावेळेला पंडित नेहरूंनी असं सांगितलं की जे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले असतात ते आर्थिकदृष्ट्या मागासलेले असतातच, त्यामुळं त्याचा वेगळा उल्लेख करण्याची गरज नाही. पण आर्थिक दृष्टिकोन केव्हा आला तर मंडल कमिशन केस या नावानं जी केस सुप्रीम कोर्टामध्ये झाली त्यानंतर आर्थिक दृष्टिकोन या ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात इंट्रोड्यूस झाला. तो शेड्यूल कास्टच्या संदर्भात नाहीये. मंडल कमिशन केसमध्ये सुप्रीम कोर्टाने पहिल्यांदा असं सांगितलं की जे खरे वंचित लोक आहेत, जे खरे गरीब लोक आहेत, जे खरे उदरनिर्वाहाच्या साधनाबाबतीत मोताद असलेले लोक आहेत आणि शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेले आहेत अशांना संधी मिळावी म्हणून क्रीमी लेअरचं त्यांनी तत्व आणलं. आणि क्रीमी लेअरची मर्यादा ठरवण्याचे अधिकार हे राज्य सरकारांना आहेत. केंद्र सरकार ठरवतं आणि राज्य सरकार ते मान्य करतं अशी परिस्थिती नाही. तो हा जो आयोग आहे तो आयोग शिफारशी करू शकतो, पण त्या शिफारशी ध्यानात घेऊन आपल्या राज्यापुरता निर्णय घेण्याचे अधिकार हे त्या राज्यांना आहेत. म्हणजे मंत्रिमंडळाच्या मार्फत विधिमंडळाला आहेत, कारण त्याची चर्चा विधिमंडळात सुद्धा होऊ शकते. करेक्ट. त्यामुळं जर आर्थिक निकषाचा विचार करायचा असेल तर तो करत असताना सुद्धा जो सगळ्यात खालचा म्हणजे ज्याला डेस्टिट्यूट असं इंग्रजी म्हणतात तो जो डेस्टिट्यूट क्लास आहे त्याला वर आणण्यासाठी काय करावं या विचाराला प्राधान्य देऊन या आर्थिक निकषाचा विचार केला तर अडचणी बऱ्याचशा कमी होतील. याला जोडून एक पुढे प्रश्न आहे विनायक मेटे, आणि तो म्हणजे आंध्र प्रदेश, तमिळनाडू, तेलंगणा याच्यामध्ये प्रवेशाचे जे निकष लागू केलेले आहेत ते याच न्यायालयाने महाराष्ट्राला लागू करता येतील? महाराष्ट्र असं आहे की त्यांनी हे काही निर्णय नाही सुप्रीम कोर्टाचा, त्यामुळे निर्णय असता तर बंधनकारक होतच. आता हा जाता जाता केलेला अभिप्राय त्यामुळे काही बंधनकारक नाही, त्यामुळे ते सरकारवर डिपेंड आहे. हा एक भाग झाला. मी तोच तुम्हाला प्रश्न विचारतोय की तमिळनाडू, तेलंगणा आणि आंध्रा याच्यामधले प्रवेशाचे निकष महाराष्ट्राला योग्य होतील का? नाही, योग्य होते. जाताना काय म्हणजे मी मगाशी आपल्याला म्हणालो की निकाल असता तर बंधनकारक आहे, हा निकाल नाही त्यामुळे बंधनकारक नाही. त्यामुळे सरकारवर डिपेंड आहे की याचं आपल्याला लागू करायचं का नाही. पण दुसरं एक आता माझं म्हणणं आहे की जे कमोद म्हणलेत किंवा अनेक मंडळी म्हणतात, आता कमोदजींनी सांगितलं की आमच्या ओबीसीचे एवढेच लोकांचे पर्सेंटेज फक्त भरती झालेली, तसं बाकीचे वेगवेगळे ज्यांना ज्यांना रिझर्वेशन मिळतंय त्या प्रत्येकाची हीच ओरड आहे की आम्हाला पुरेशा प्रमाणामध्ये तेवढा कोटा भरला जात नाही, त्यामुळे आमचा आणखीन बॅकलॉग आहे. माझं या निमित्तानं चर्चेच्या निमित्तानं माननीय मुख्यमंत्र्यालाच
अगदी म्हणणं आहे आणि मागणी आहे आपल्या मार्फत सगळ्या जनतेच्या समोर की एकदा तुम्ही सगळ्याचा सोक्षमोक्ष एखादा एक आयोग एखादा किंवा एखादी समिती नेमा आणि प्रत्येकाचं रिझर्वेशन किती आहे त्या संख्येच्या प्रमाणात किती किती रिझर्वेशन भरलं गेलंय हे एकदाच तुम्ही कळू द्या म्हणजे कुणाचा बॅकलॉग आहे अशा आणि कुणाचा नाही हे एकदा कळालं पाहिजे. अशा प्रकारच्या समित्या नेमल्या जातात अशा प्रकारच्या समित्या नेमल्या जातात त्याला कोर्टात चॅलेंज केलं जातं. आपल्याकडे धनगर आरक्षणाचं मुस्लिम आरक्षणाचं मराठा आरक्षणाचं काय गोंधळ भिजत पडलंय तुम्ही पाहताय. प्रत्येक समाज म्हणतो की आमच्यावर अन्याय होतोय आमचा बॅकलॉग आहे हा तरी एकदा कळू द्या ना कुणाचा नक्की किती बॅकलॉग राहिलेला आहे. त्यामुळे हे होणं गरजेचं आहे. एकच मिनिट त्याच्यानंतर दुसरा एक मुद्दा आहे की सामाजिक मागासलेपण शैक्षणिक मागासलेपण ही जी आहे आता याची सुद्धा एक समीक्षा होणं गरजेचं आहे. पूर्वीच्या काळात SC ST यांना रिझर्वेशन होतं त्यावेळेस तो काय प्रश्नच आला नाही पण जेव्हा मंडल आयोगाच्या माध्यमातून ओबीसीना आरक्षण दिलं गेलं तेव्हा सामाजिक आणि शैक्षणिक आणि त्याच्याबरोबर आर्थिक आरक्षण याचा निकष आला. आता मला सांगितलं जे ओबीसी मध्ये अनेक लोक सोनार समाज असतील किंवा अन्य यांच्याबद्दलचं सामाजिक मागासलेपण हे अनेक बाबतीमध्ये तपास आहे त्या करायच्या नाही करायचा हा वेगळा मुद्दा आहे त्याच्यावर वाद होऊ शकतात. त्यामुळे आज ज्या सरकारला समर्थन करताय त्या सरकारला तुम्ही हे करायला भाग पाडू शकता. रत्नाकर महाजन नाही जरा आपल्या बरोबरच्या इतरही लोकांना बोलू देण्याची सभ्यता दाखवली तर जरा बरं होईल चर्चेच्या दृष्टीने बरं होईल आणि आपल्या चर्चेची सभ्यता राखण्याच्या दृष्टीने बरं होईल. मला वाटतं रत्नाकर आरक्षण आहे सभ्यतेवर आले असं नाही एक सभ्यतेवर रत्नाकरजी महाजन आले बोलू द्या ना आता तुम्हीच तुमच्या वयाचं मर्यादाचं भान आम्ही नक्की तुम्ही सभ्यता आम्हाला शिकवायचं काही कारण नाही त्याच्यासाठी उदयजी बसले तर त्यांनी ठरवलं पाहिजे. बोलू द्या सभ्यतेवर जायचं काय कारण त्यांनी कोणाचंही नाव घेतलेलं नाही. मी बोलत असताना त्यांनी बोललेलं आहे सभ्यता आम्हाला माहिती आहे ठरवलं पाहिजे कुणाला बोलू द्यायचं रत्नाकर महाजन असं नाही सभ्यता कुणाची किती सांभाळायचं काय बोला त्यांची सभ्यता आम्हाला माहिती आहे. रत्नाकरजी बोला पुष्कळ पाहिली आहे मी बोला रत्नाकरजी. नाही मला नाही काय बोलायचं आता. रत्नाकर महाजन आपलं मत व्यक्त करा. विनायक मेटे पुन्हा आपल्याला टोकणार नाही त्याची जबाबदारी मी घेतो. रत्नाकर महाजन तुम्ही सांगा ना आम्हाला एक मिनिट त्यांना बोलू द्या. नाही इतक्या मोठ्या माणसासमोर माझ्यासारखा सामान्य माणूस ज्याची अंडी पिल्ली या मोठ्या माणसाला माहिती आहे तो काय बोलणार. तुम्ही काय आहे ते आम्हाला महाराष्ट्राला माहिती सगळ्या दुनियाला माहिती आहे. तुमचं आम्हाला चर्चा आरक्षणाची आहे कोणाची चर्चा आरक्षणाची आहे कोणाची अंड्या पिल्ल्यांची नाही एवढं मी तुम्हाला सांगतोय. आम्ही आव्हान केलं नाही आरक्षणाच्या त्यांनी करायचं आणि आम्ही खपून घ्यायचं नाही. रत्नाकर महाजन आरक्षणाच्या मुद्द्यावरचा आपला मुद्दा कंप्लीट करा. रत्नाकर महाजन असा आहे मुद्दा असा आहे की या ज्या वेगवेगळ्या संवर्गातून आरक्षणं दिली जातात त्याची आकडेवारी एका ठराविक कालावधीनंतर संपूर्ण विभागाच्या मार्फत उपलब्ध होते. त्याला रोस्टर असं म्हणतात. रोस्टरप्रमाणे त्या वर्गाला केव्हा किती आरक्षणं मिळाली याबद्दलची आकडेवारी आपल्याकडं उपलब्ध असते. त्यामुळं त्यासाठी पुन्हा दुसरा आयोग नेमून त्याच्यामध्ये कालहरण करण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही. आता हे माझ्यासारख्या अत्यंत छोट्या यःकश्चित माणसाचं मत आहे त्याबद्दल मोठे माणसं काय निर्णय घ्यायचा तो घेतील. नाना पटोले उदयजी मी आपल्याला माहितीसाठी सांगतो की क्रिमिलेअरचा जो मुद्दा आपण वारंवार आणतो आहे 340 341 42 मध्ये कुठेही याला जेव्हा सामाजिक आणि शैक्षणिक विकासाच्या दृष्टिकोनातला जेव्हा संविधानामध्ये बेसिक आणलं गेलं तर त्याला क्रिमिलेअरची मर्यादा नव्हती. मंडल आयोगाच्या नंतर जेव्हा याच्या सगळ्या गोष्टी जेव्हा सुप्रीम कोर्टात गेल्या तर जाता जाता माननीय सुप्रीम कोर्टाने सांगितलं की ओबीसीला क्रिमिनल लावा. जाता जो मगाचा शब्द तुम्ही वापरला तो एक. दुसरा महत्त्वाचा प्रश्न याच्यामध्ये असा आहे की आता रत्नाकर महाजन साहेब सांगितलं की किती जातींना नोकऱ्यांमध्ये संधी मिळाली. मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो की महाराष्ट्रामध्ये ओबीसी प्रवर्गातले जेवढे काही लोक ओपनमध्ये लागतात आणि त्याच्या सिनियरिटीप्रमाणे त्यांना जेव्हा प्रमोशन मिळते सिनियरिटी हा त्यांचा अधिकार आहे सगळ्यांचा अधिकार आहे
तर सिनियरिटीमध्ये प्रमोशन मिळतं, तर सिनियरिटीमध्ये त्याला ओबीसीचं प्रमोशन म्हणून ते ग्राह्य पकडतात. मी माझं उदाहरण सांगतो की मी जेव्हा महाराष्ट्रामध्ये आमदार होतो आणि विलासराव देशमुख साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते, माझा भाऊ पोलीस इन्स्पेक्टर होता, त्याला DYSPचं प्रमोशन आलं होतं. पण त्याला DYSPचं प्रमोशन आलं होतं त्याच्या सिनियरिटीप्रमाणे, त्याच्या नोकरीच्या 2 वर्षाला याच्यामध्ये त्याला प्रमोशन आलं. पण आपल्या राज्यातल्या ज्या प्रशासकीय व्यवस्थेतून सांगितलं की तुम्हाला व्हॅलिडिटी आणावं लागेल. मग जेव्हा मी माननीय मुख्यमंत्र्याकडे याची बैठक लावली आणि जेव्हा त्यांच्या बॅचचे जेवढे काही होते, म्हणजे ब्राह्मण असेल तर त्याला ओपनमध्ये त्याला प्रमोशन देऊन टाकलं, पण ओबीसीचा व्यक्ती होता म्हणून त्याला व्हॅलिडिटी आणा म्हटलं त्यांच्या बॅचच्या लोकांना. मग जेव्हा लक्षात आणलं तर मग मुख्यमंत्र्यांनी सांगितलं हे असं कसं चाललं, तर ते सांगितलं तिथं हळूचपणाने की नाही, आम्हाला ते कोटा पूर्ण करण्यासाठी आम्हाला ते करावं लागतं. या पद्धतीचं हे राज्यामध्ये चाललेलं आहे. कुठं याचा रोस्टर कव्हर केलं जातं, शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राइबचं रोस्टर कव्हर केलं जातं. नाना पटोले शेवटचा एक प्रश्न घेऊन जातोय मी उल्हास बापट यांच्याकडे. उल्हास बापट, एक प्रकारे आर्थिक निकषांवर आरक्षणाच्या धोरणाची ही एक जाता जाता केलेल्या मल्लीनाथी मधूनची सुरुवात मानायची का? नाही, हे तर अगदी उघड आहे की आर्थिक संरक्षण म्हणजे आरक्षण असायला पाहिजे, पण कोण किती श्रीमंत आहे हे भारतामध्ये ठरवता येत नाही. त्यामुळे तिथे तो सगळा प्रॉब्लेम आहे. सगळे पैसे थोडेच सगळे लोक उघड करतात. त्यामुळे खूप श्रीमंत असेल, माझ्याकडे इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासच्या फॉर्मवर सही करा म्हणून जे काही विद्यार्थी यायचे ते बुलेट मोटरसायकलवरनं यायचे आणि त्यांच्या हातात सोन्याचं कडं असायचं. तर मी त्यांना सांगायचो की कसं काय शक्य आहे की तुम्ही इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासमध्ये आहात, तर मी नाही सही करू शकत. तर हे ठरवणं फार अवघड आहे. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सुप्रीम कोर्टाचं जे मत आहे ते एका क्षणामध्ये सांगतो. पहिलं गोष्ट असं की सुप्रीम कोर्टाने कायम असं म्हटलेलं आहे की आरक्षण असायला पाहिजे. पॉईंट 1, ते किती असायला पाहिजे, त्याचा अतिरेक करू नका असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. सुप्रीम कोर्टाने कायम म्हटलेलं आहे की एंट्री पॉईंटला फक्त रिझर्वेशन असायला पाहिजे, प्रमोशनमध्ये नको. पण आपण घटना दुरुस्ती करून ते प्रमोशनमध्ये पण आता आणलेलं आहे. तसंच आत्ता सुप्रीम कोर्टाने सुपर स्पेशालिटीमध्ये आरक्षण नको असं म्हटलेलं आहे. जसं ॲटॉमिक एनर्जीचा प्रमुख नेमायचा आहे, तो मेरिटवरच नेमायला पाहिजे ना, का आरक्षणाने नेमायचा? इंडियन आर्मीचा चीफ नेमायचा, जनरल नेमायचा, तो मेरिटवर नेमायचा का आरक्षणावर नेमायचा? तसं काही ठिकाणं अशी येणार आहेत की जिथे मेरिट हा एकच क्रायटेरियन राहिला पाहिजे. आणि त्यामुळे सुप्रीम कोर्ट एवढंच म्हणतंय आरक्षण पाहिजे, पण ते किती पाहिजे आणि कुठे पाहिजे याच्यावर सगळ्यांनी चर्चा करा. हे जे आत्ता भांडणं चालली आहेत, आपण देशहिताने विचार करूया. आपला हा काँग्रेस पक्ष आहे का, भाजप आहे का आणि कुठला आहे याच्या दृष्टिकोनातून विचार करू नका. देशहिताच्या दृष्टीने काय महत्वाचं आहे हे सगळ्यांनी ठरवलं पाहिजे. उल्हास बापट, मला माहिती आहे कार्यक्रमाच्या वेळेची मर्यादा आहे. राजकीय पक्ष गेल्या 40-50 वर्षामध्ये, विशेषतः गेल्या मागच्या 15-20 वर्षामध्ये या विषयावर गोलमाल भूमिका घेत आहेत का स्पष्टपणे बोलतात असं वाटतं आपल्याला? नाही, अगदीच गोलमाल भूमिका घेत आहेत. कारण हे मतांचं राजकारण आहे सगळं, कोणाला दुखवायचं नाहीये मतांकरता. त्यामुळे हे पॉलिटिक्स आहे. हा देशाच्या दृष्टीने कुठलाच राजकीय पक्ष विचार करत नाही. पूर्ण पॉलिटिक्स आहे सगळं, पूर्णपणे पॉलिटिक्स आहे. प्रेक्षक, आरक्षणाच्या मुद्द्यावर सगळेच गोलमाल भूमिका घेत आहेत. बिहारच्या निवडणुका समोर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना देखील एक प्रकारे सावध अशी भूमिका घ्यावी लागते, किंवा ते त्यांच्या पक्षाचं मत देखील असू शकतं. परंतु सत्ताधारीच कशाला, अगदी राजकीय विरोधी पक्ष देखील याबाबत रोखठोक भूमिका घेताना आपल्याला दिसत नाहीत. ना काल दिसत होते ना आज दिसत आहेत. आतापर्यंत जेव्हा जेव्हा आरक्षण हा विषय निघाला तेव्हा तेव्हा या देशात आगडोंब उसळलेला आहे. हा देश पेटलेला आहे. त्याहीपेक्षा जातीपातीत आणखीन विभागला गेलेला आहे. या मागचे संधिसाधू राजकारणी होते हे देखील आता उघड आहे. परंतु आरक्षणाचा मुद्दा जर या देशात पुन्हा पेटला तर पुन्हा फाटाफूट होईल की काय अशी भीती देखील निर्माण झाली. पण आणखी किती वर्ष आपण या विषयावर फक्त चर्चा करणार आहोत आणि त्याच्याभोवती गोल फिरत राहणार आहोत? आरक्षण हा आपला हक्क आहे असं समजून नव्या पिढ्यांचं शोषण करणारा एक समाज एकीकडे निर्माण होतोय, तर दुसरीकडे 60-70च्या दशकात संस्थानिकांना तनखे द्यायला विरोध, बँकांच्या राष्ट्रीयकरणाला विरोध अशी न्यायालयांची भूमिका एक प्रकारे पुराणमतवादी असायची. पण आता मात्र कमिटेड किंवा समर्पित न्याय यंत्रणेचा उदय होऊ लागला की काय अशी मला शंका येते. सुप्रीम कोर्टानं उच्च शिक्षण संस्थांमधलं आरक्षण रद्द करण्याची भूमिका घेऊन एक प्रकारे जाता जाता सुरुवात केली असं म्हणूया आपण. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. सामाजिक सुधारणांचा वारसा आपल्याला लाभलेला आहे.
त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रातल्या नेत्यांनी एकदा स्पष्ट परखड आपल्या पक्षाच्या पलीकडे जाऊन आणि आपल्या गटाच्या पलीकडे जाऊन मत व्यक्त करायची गरज आज निर्माण झालेली आहे. महाराष्ट्रात सुप्रीम कोर्टानं दाखवून दिलेल्या मार्गाने सुरुवात करण्याची गरज हीच तर खरी आपल्या सुधारणांची नांदी असेल. मग त्यात आरक्षण कमी होईल अथवा आरक्षण वाढेलही. जे होईल त्याकरता या सगळ्याचा पुनर्विचार पुनर्मांडणी करण्याची गरज मात्र आज पुन्हा एकदा या निमित्तानं अधोरेखित झाली. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.